ते भगवंताला सांगू लागली, ए देवा ऐक ऐक देवा, अरे माझी 100 मेली ना त्याचं मला दुःख नाहीये देवा, ऐक. परंतु देवा ज्याने बी कोणी माझी 100 मारली ना त्याला सुद्धा तू 100 लेकरं दे, आणि जशी माझी मेली ना तशी त्याची तूच मार, आणि जशी माझी मेलेली बघायला मला डोळं दिलं नाहीस ना देवा, तशी त्याचीही बघायला त्याला डोळं ठेवू नकोस. अरे एका आईचं ऐकून त्या भगवंताला, त्या परमेश्वराला सुद्धा अखंड महाभारताची निर्मिती करावी लागली होती. अरे ते काळाच्या पडद्याच्या आड काय एकदा जन्म देणारी आई, जन्म देणारा बाप जर निघून गेला ना दादा, तर तो पुन्हा तुम्हाला मिळत नाही हो, पुन्हा मिळत नाही. अरे आई 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 काय असते आई? ऐका ना गड्या, आई काय असते? अरे आई आई असते. सांगू एकदा का माझ्या आईनं ठरवलं ना, त्या आईचं त्या जगाच्या मालकाला सुद्धा ऐकावं लागतं, आणि त्या जगाच्या मालकाचं ऐकून महाभारताची निर्मिती त्या भगवंताला करावी लागली होती. मग आई माणसाची असो किंवा आई प्राण्यांची असो, आई ती आई असते. अरे ऐका ना ऐका ना, एका जंगलामध्ये एका सर्पीने 100 लेकरांना जन्म दिला, आणि 100 लेकरांना जन्म देऊन ती सर्पीन दगडावरती बसली आणि आपल्या मुलांना सांगते, बाळांनो बिनधास्त खेळा, बाळांनो खुशाल खेळा, बाळांनो तुमची आई इथं दगडावरती बसली, बाळांनो बिनधास्त खेळा, बिनधास्त खेळा. अरे खेळता 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 100 लेकरं त्या सर्पिणीची खेळू लागले. 100 लेकरं खेळू लागली, आणि इकडं सर्पिणीनं न जाऊन असं दूर पाहिलं. त्यावेळेस त्या सर्पिणीच्या ध्यानात आलं, त्या सर्पिणीच्या त्या आईच्या लक्षात आलं की अरे ज्या जंगलामध्ये मी माझ्या 100 लेकरांना जन्म दिलाय ना, त्या जंगलाला कोणीतरी चांडानं आग लावली रे, कोणीतरी चांडानं आग लावली. अरे सर्पिन चवतळली, सर्पिन चवतळली, आणि आपल्या पिल्लांना सांगते, बाळांनो जीव वाचवा, बाळांनो प्राण वाचवा, बाळांनो बिळात जा, बाळांनो जीव वाचवा, प्राण वाचवा. अरे त्यातलं एक पिल्लू उठतं आणि त्या आईला म्हणतं, अगं आई, अगं आत्ताच तर बोलली होतीस ना की बाळांनो खुशाल खेळा म्हणून, तुमची आई इथं दगडावरती बसली. मग हे आई, अगं आता काय झालं? माफ करा रे बाळांनो, क्षमा करा बाळांनो, क्षमा करा. परंतु अरे ज्या जंगलामध्ये मी तुम्हा 100 लेकरांना जन्म दिला ना रे बाळा, त्या जंगलामध्ये कोणीतरी चांडानं आग लावली दिला ना रे बाळांनो, म्हणून मला सरपटता येत नाही रे बाळांनो, मला सरपटता येत नाही. ए आई, अगं काळजी करू नको मा, तू 100 लेकरांना जन्म दिलाय ग, अगं तू नुसतं सरपटाय सुरुवात कर, तुझी 100 लेकरं तुला मागून ढकलायला सुरुवात कर. ऐका ना, ती पक्षीने घायल झाली आहे, ती आई आपल्या मुलांना शोधण्याकरता बाहेर येते माईबाप, आणि बाहेर येत असताना माईबाप ती आई सरपटाय सुरुवात करते, आणि सरपटता सरपटता माईबाप 100 लेकरांची राख त्या सर्पिणीच्या अंगाला लागते माईबाप. आणि जशी 100 लेकरांची राख सर्पिणीच्या अंगाला लागते ना, तेव्हा त्या जळलेल्या बुबुळातून पाणी येतं, त्या जळलेल्या डोळ्यातनं अश्रूचे थेंब बाहेर पडतात, आणि ती आई त्या परमेश्वराला म्हणते, त्या भगवंताला म्हणते, ए देवा, अरे कसला रे तुझा हा न्याय देवा, अरे तुला तरी पटलं का रे भगवंता, तुला तरी पटलं का? अरे काय रे पाप केलं तर माझ्या लेकरांनी देवा, अरे नुकताच तर ह्या धरतीवरती जन्म घेतला होता रे देवा, अरे त्यांना हे जग पाहायचं होतं रे देवा, त्यांना हे जग पाहायचं होतं, त्यांना हे विश्व पाहायचं होतं रे देवा, आणि त्यांना सुद्धा तू घेऊन गेलास का रे? का रे देवा, का 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 असं का रे देवा? त्यावेळेस ती सर्पिन त्या भगवंताला सांगू लागली, ती आई त्या भगवंताला सांगू लागली, ए देवा ऐक ऐक देवा, अरे माझी 100 मेली ना त्याचं मला दुःख नाहीये देवा, ऐक. परंतु देवा ज्याने बी कोणी माझी 100 मारली ना त्याला सुद्धा तू 100 लेकरं दे, आणि जशी माझी मेली ना
तशी त्याची तूच मार. आणि जशी माझी मेलेली बघायला मला डोळं दिलं नाहीस ना देवा, तशी त्याचीही बघायला त्याला डोळं ठेवू नकोस. अरे एका आईला आईचं ऐकून त्या भगवंताला, त्या परमेश्वराला सुद्धा अखंड महाभारताची निर्मिती करावी लागली होती. लक्षात आलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. विठ्ठला पहा माय बाप, अरे या ठिकाणी नंतर प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागतंय. आया है सो जाएगा राव रंग फकीर को ही सिंहासन पर चढा कोई बंदा जंजीर. अरे अरे ऐका ऐका ऐका, या ठिकाणी आलं ना की प्रत्येकाला जावं लागतं गड्या, प्रत्येकाला जावं लागतं. मग अरे ज्याच्या हातात आपलं येणं जाणं आहे ना, असा तो जगाचा मालक. अरे आपण कधी उठायचं, आपण कधी झोपायचं, आपण कधी जेवायचं, आपण कधी जन्माला यायचं, आपण कधी मरायचं, हे सुद्धा त्या भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून अखंड रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण हे केलं पाहिजे. कारण जरी मरणाच्या दारामध्ये असलोत ना, तरी सुद्धा तो भगवंत तुम्हा आम्हाला वाचवल्याशिवाय राहत नाही. मायबाप, त्या भगवंताशिवाय तुम्हाला याच्यातून कोणीही सोडवणार नाही. तरी सुद्धा मायबाप, अरे कितीही भला माणूस असू द्या, कितीही श्रीमंत माणूस असू द्या, अरे त्याला हेच जावं लागतं. जावं लागतं ना बाबा, आवाज येतोय ना? जावं लागतं ना, जावं लागतं ना. इकडं आजी जाणार आहे का? जाणार आहे का? मी बी जाणार आहे भैया. प्रत्येकाला जावंच लागतं. अरे कपातला चहा कपात राहतोय, बशीतला चहा बशीत राहतोय. फुर थांबता येते का? नाही कड्या. एकदा का या ठिकाणी आलं ना की प्रत्येकाला जावं लागतं.